आता आपण उगत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नवनियुक्त मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प 22 जुलै रोजी होणार। सूत्रांची माहिती, संसदेचं पावसाळी अधिवेशन 22 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान चालणार। मोदानी आणि अदानी यांचा मुंबईत मोठा घोटाळा सुरू। अदानी समूहाकडून राज्यात मोठ्या जमिनी नाममात्र दरात खरेदी केल्या जात आहेत आणि राज्य सरकार त्यांना मदत करत आहे। खासदार वर्षा गायकवाड यांचा गंभीर आरोप। राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मनसैनिकांची जोरदार बॅनरबाजी। राज ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री बॅनरवर उल्लेख, तर राज ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मध्यरात्रीपासून शिवतीर्थावर कार्यकर्त्यांची गर्दी। भाजपचे अकोल्याचे नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन अनुप धोत्रेंनी राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। आता थेट वाणिज्य मंत्रालय ठरवणार कांद्याचे दर। नाफेड आणि एनसीसीएफचे अधिकार गोठवले। लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीतील अटींवरून आव्हाड संतापले। शिष्यवृत्तीत जाचक अटी आणल्याचा आरोप। मनुस्मृती डोक्यात गेल्यावर काय होतं याचे उत्तम उदाहरण, आव्हाडांची टीका। विदर्भातले भाजपचे आमदार लागले विधानसभा निवडणुकीच्या कामाला। भाजप आदिवासी मतदारसंघासाठी मेळावे घेणार। दुरावलेल्या मतदारांना परत आणण्याचं आव्हान। पुणे लोकसभा मतदारसंघातील पराभव काँग्रेसच्या जिवारी। सर्व ब्लॉक अध्यक्षांचे अहवाल प्रदेश स्तरावर पाठवण्याचे आदेश। पक्षांतर्गत गटबाजीचा फटका बसल्याचा काँग्रेस प्रदेश कमिटीला संशय। कोल्हापुरातील विशालगडावरील दर्ग्यात कुर्बानीला हायकोर्टाकडून परवानगी। बकरी ईदपासून 4 दिवस चालणाऱ्या उरूस दरम्यान पशुबळी देण्यास कोर्टाकडून मुभा। मीर साहेब दर्गा ट्रस्टने दाखल केली होती याचिका।